खरंच आपल्याला अंतर्मनापर्यंत पोहोचता येते का? किंवा अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा असू शकतो? अशा अनेक गोष्टी किंवा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल. परंतु खरंच हे सत्य आहे की आपण आपल्या अंतर्मनाच्या प्रवासात त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर ते कशाच्या माध्यमातून? तर ते आहे आपल्या सेल्फ हिप्नोसिसच्या माध्यमातून. तर नमस्कार, मी अनिता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पेरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. तर आज आपण जाणून घेणार आहोत सेल्फ हिप्नोसिसबद्दल. आता मागे गेल्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सेल्फ हिप्नोसिसबद्दल बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सेल्फ हिप्नोसिस काय असते, कशा पद्धतीने आपण ते करावायचे आहे किंवा त्याची प्रोसेस कशी असते. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु तुम्ही हा व्हिडिओ सर्वप्रथम माझ्या या चॅनलवर बघत असाल तर नक्कीच माझी आवर्जून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तर नक्कीच सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला तर अजिबातच विसरू नका, कारण तुम्हाला नवनवीनचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत की गेल्या व्हिडिओमध्ये मी सेल्फ हिप्नोसिसच्या स्क्रिप्टबद्दल तुम्हाला उत्सुकता दिली होते. तर ती उत्सुकता जास्त न ताणून धरता आपण सुरुवात करूया की ती स्क्रिप्टमध्ये आपल्याला काय असलं गरजेचं आहे किंवा सेल्फ हिप्नोसिससाठी अजून काय गोष्टींची आवश्यकता असते. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण गेल्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलं की त्यासाठी शांत जागा निवडणे आवश्यक आहे. जर तुम्ही अशा एकदम गर्दी असलेल्या ठिकाणी जर तुम्ही केलं किंवा खूप आवाज इथं येत असेल अशा ठिकाणी जर तुम्ही हिप्नोसिस करण्याचा प्रयत्न केला तर तिथं मात्र तुमचं मनाची स्थिरता तुम्हाला लाभणार नाही आणि कुठेतरी तुमचं मनात विचारांचं वादळ अजून जास्त क्रिएट होणार आणि तुमचं हिप्नोसिसमध्ये तुम्हाला तिथं स्वतःसाठी शांतता करण्यासाठी मात्र तिथं तुम्हाला एक अवघड तुम्हाला जाऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे रिलॅक्सेशन सूचना. आता रिलॅक्सेशन सूचना देताना काय करायचं आहे की तुम्ही सरळ अगदी रिलॅक्स अवस्थेत तुम्ही झोपायचं आहे. तर हळूहळू तुम्हाला म्हणायचं 1 ते 2 काउंटिंग करतपर्यंत माझा मी दीर्घ श्वास घेत आहे आणि हळुवारपणे मी त्यांना सोडत आहे. तर अशा दीर्घ श्वास घेत असताना सुद्धा स्वतःला म्हणायचं आहे की मी जे हवा आतमध्ये घेत आहे ती एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या आतमध्ये मी घेत आहे आणि सोडत असताना माझ्यातली नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी मी बाहेर टाकत आहे. तर असं आपल्याला मनामध्ये एक थोडंसं अफर्मेशन करायचं आहे आणि आपलं ब्रीदिंग एक्सरसाइजवर फोकस करायचं आहे. हे झालं तुमचं पहिला स्टेप आहे तुमचं ब्रीदिंग फोकस करणं आणि ब्रीदिंग एक्सरसाइज करणं. दुसरं आहे संपूर्ण शरीर रिलॅक्स करण्यासाठी आपलं मन तयार करणं. ते कसं करणार की डोळे बंद करूनच आपल्या मनाला आपल्याला सजेशन द्यायचं आहे की माझे संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे, शिथिल होत आहे, अशा अवस्थेत येत आहे की मी आता माझं शरीर हलकं करत आहे. म्हणजे पायाकडे फोकस करायचं, आपलं लक्ष संपूर्णपणे आपल्या पायांकडे लक्ष द्यायचं आहे आणि तिथं आपल्याला सूक्ष्मतेने बारीक निरीक्षण करायचं आहे की माझ्या पायांच्या ज्या काही संवेदना आहेत त्या मला जाणवत आहेत आणि तिथल्या भागाला मी काय करत आहे, रिलॅक्स करत आहे. म्हणजे माझे तळपाय अगदी रिलॅक्स होत आहे. असं हळूवारपणे स्टेप बाय स्टेप वरती म्हणजे हळूवारपणे माझे तळवे रिलॅक्स होत आहेत. नंतर पायाच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पोट, पाठीचा भाग, छातीचा भाग, संपूर्ण मानेपर्यंत म्हणजे हळूवारपणे पूर्ण शरीर अगदी काय करायचं आहे तुम्हाला रिलॅक्स होत यायचं आहे. म्हणजे चेहऱ्याचा भागसुद्धा रिलॅक्स करायचा आहे. चेहऱ्याचा भाग रिलॅक्स करताना आपण संपूर्ण अवयवांचं नाव घेत त्याला रिलॅक्स करायचं. म्हणजे तुमचे कान रिलॅक्स होत आहेत, तुमचे डोळे रिलॅक्स होत आहेत, तुमचं नाक रिलॅक्स, तुमचं तोंड रिलॅक्स होत आहे. म्हणजे इतर जेही काय आपले इनर ऑर्गन्स आहेत त्यांचंसुद्धा तुम्ही नाव घेऊन रिलॅक्स करायला गेलात ना तरीसुद्धा हे रिलॅक्सेशन तुम्हाला अधिक लाभदायी ठरू शकतं आणि तुमचं माइंड एकदम स्टेबल, म्हणजे तुम्ही एक प्रकारे हे एक माइंडफुलनेस मेडिटेशन जसं आपण म्हणतो ना तशा प्रकारे तुमचं हे एक मेडिटेशनसुद्धा होईल आणि रिलॅक्सेशनसुद्धा होईल. तर अशा पद्धतीने आपण रिलॅक्स करत जायचं आहे आणि हळूवारपणे मग सूचना द्यायला सुरुवात करायची आहे की मी माझ्या डोळ्यांवर चा ताण अधिक वाढत आहे आणि मला झोप येत आहे. असं थोडं सूचना देत आपल्या डोळ्यांवर ऑटोमॅटिकली रिलॅक्स होता आपल्या डोळ्यांवर सुद्धा एक जडपणा यायला लागतो आणि तेव्हा आपल्याला हिप्नोसिसचा ट्रान्स जाणवायला लागतो. तर अशा वेळेस ही अवस्था आणणं अगदी योग्य आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रिंटिंग करणार आहात ना तर त्यावेळेस मात्र तुमचा सबकॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं चेतन मन हे जागृत अवस्थेत असणं गरजेचं आहे. तर ते कधी असतं, एक आपण झोपतो ना
त्याची जी पहिली अवस्था असते, म्हणजे समजा तुम्ही आता झोपायला जात आहात आणि तुम्हाला एकदम थोडं गुंगे आल्यासारखं होतं, म्हणजे ती गुंगे आल्याची जी अवस्था असते ना, ही तुमची सबकॉन्शियस माइंडची जागृत अवस्था असते. म्हणजे ना तुम्ही जागे आहात, ना तुम्ही एकदम गाढ झोपी गेलेला आहात. जो मधला जो पेस असतो, जो मधला जो गॅप असतो ना, तो असतो आपल्या अवचेतन मनाची अवस्था. म्हणजे याच्या अवस्था अजून बऱ्याच आहेत, जसं तुम्ही अल्फा लेवल, बीटा लेवल, थीटा लेवल अशा अनेक प्रकारच्या हिप्नोसिसमध्ये अवस्था असतात. तर ह्या ट्रान्सच्या अवस्था आपल्याला न बघता आपल्याला फक्त सेल्फ हिप्नोसिसवर फोकस करायचा आहे. तर त्यासाठी मात्र सर्व शरीर रिलॅक्स होत आहे. असं आपण रिलॅक्स झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे सूचना हा वर्तमान काळातच दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे कसं की आता माझं पाय अगदी रिलॅक्स होत आहेत, रिलॅक्स होणार आहेत असं नाही बोलायचं आहे, किंवा रिलॅक्स होतील असंही नाही बोलायचं आहे. आता सध्या प्रेझेंटमध्ये मी अनुभव घेत आहे ना, तर माझं शरीर काय होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझे हात रिलॅक्स होत आहेत, माझे हाताची बोटं रिलॅक्स होत आहेत, माझी स्किन रिलॅक्स होत आहे, माझं पोट रिलॅक्स होत आहे. म्हणजे काय होत आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय प्रेझेंट टेन्समध्ये, ह्या सगळ्या सेंटेन्समध्ये तुम्हाला अफर्मेशन द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन, म्हणजे सकारात्मक विचार त्यात जर तुम्ही टाकलात तर नक्कीच ह्या गोष्टी तुमच्या माइंडपर्यंत पोचण्यासाठी आवर्जून देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझा आत्मविश्वास अजून वाढावा, बऱ्याच लोकांना आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा अनेक अशा सायकोलॉजिकल काही इश्यूज असतात, म्हणजे अनामिक भीती असेल, फोबियाज असतील, तर अशांवर आपण कशी मात करावी, तर त्यासाठी मात्र काय करायचं, मी दिवसेंदिवस माझा आत्मविश्वास वाढत आहे. मग तिथं काय करायचं, तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन पॅटर्न क्रिएट करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की तुम्ही त्या स्क्रीनवरती म्हणजे तुम्ही डोळे बंद करून स्वतःला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही काय होत आहात. आत्मविश्वासमध्ये तुमचा जो काही चेहरा आहे तो बघण्याचा प्रयत्न करा, किंवा तुमची एखादी काही अचिव्हमेंट असेल तीसुद्धा तुम्ही बघण्याची प्रयत्न करा की तुम्ही या गोष्टी मिळवलेल्या आहेत, किंवा तुम्ही आता या प्रेझेंटमध्ये तुम्ही ते प्राप्त करत आहात. तसं कंटिन्यू प्रेझेंटमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर अशा ह्या सूचना आपण देऊ शकतो. अंतर्मनात जाण्यासाठी व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे. जसं की तुम्हाला हिप्नोसिसचा ट्रान्स तुम्हाला अजून गाढ करायचा असेल, अजून डीपली जायचं असेल, तर तुम्ही व्हिज्युअलाइज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. जसे की एखाद्या तुम्ही स्टेजवरती म्हणजे स्टेजवर तुम्ही उभा आहात, म्हणजे जिन्यावर उभा आहात आणि तिथून नंबर काउंटिंग करायचा आहे, पायऱ्या उतरत उतरत येतात. जसं जसं मी काही नंबर काउंटिंग करेन तसं तसं माझा हिप्नोचा ट्रान्स काय होत जाईल, अधिक आणि अधिक वाढत जाईल. म्हणजे मी 1 2 3 असं म्हणजे 1 2 3 4 किंवा 10 9 8 7 जसं जसं मी काउंटिंग करेन तसं तसं मला अधिक आणि अधिक गाढ झोप लागत आहे, की माझा अधिक आणि अधिक ट्रान्स वाढत आहे. तर अशा पद्धतीने हा ट्रान्स वाढवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण हिप्नोसिसचं एक पूर्ण सत्र आपण 28 दिवस जर केलं तर नक्की तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. तर आपण सुरुवातीला थोडंसं प्रॅक्टिस करूया हिप्नोसिसची. तर तुम्ही डोळे बंद करा आणि पाय पायामध्ये थोडासा गॅप ठेवा, हात सरळ असं मोकळ्या आकाशात सोडून द्या. तर असं निद्रा अवस्थेत तुम्हाला झोपायचं आहे, किंवा तुम्ही कम्फर्टेबल सोफ्यावर बसला आहात, चेअरवर बसला तरी नो डाऊट तरीही चालेल. फक्त काय करायचं आहे की स्वतःला शांत अवस्थेत बसवायचं आहे. आणि जर तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक थोडं बारीक लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते सुद्धा चांगलं आहे. मी तुम्हाला पाठवणारच आहे एक सेल्फ हिप्नोसिसचा ऑडिओ रेकॉर्डिंग करून. नक्की तुम्ही मला कमेंटमधून कळवा की तुम्हाला खरंच सेल्फ हिप्नोसिस पाहिजे आहे, तर मी नक्की देण्याचा प्रयत्न केला. तर आपण बघूया की आपण सेल्फ हिप्नोसिस कशा पद्धतीने करू शकतो. एक फर्स्ट बेसिक ट्रायल आपण करूया, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला तुम्ही डीप ब्रीदिंग करण्याचा प्रयत्न करा. हळुवारपणे तो श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा डीप ब्रीदिंग अँड स्लोली आउट. म्हणजे बघा, हा बोलण्याची ट्युनिंगसुद्धा महत्त्वाची असते. ज्यावेळेस आपण बोलतो ना, स्वतःला सूचना देतो ना, त्या सूचनांचं जे काही ट्युनिंग आहे, त्याची जी लयबद्धता आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे. तर त्याच प्रकारे तुम्हालासुद्धा ट्युनिंग तशी बोलायची आहे. आणि आधी स्क्रिप्ट करणं मात्र गरजेचं आहे, ती स्क्रिप्ट लिहिणं गरजेचं आहे, बरोबर. डीप ब्रीदिंग अँड स्लोली आउट. अगेन डीप ब्रीदिंग अँड स्लोली आउट. माझं शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होत आहे आणि शांत होत आहे.
असं स्वतःला म्हणायचं आहे की माझं पूर्ण शरीर अगदी रिलॅक्स आणि शिथिल अवस्थेत येत आहे आणि माझं मन अगदी शांत रिलॅक्स होत आहे. संपूर्णपणे लक्ष दोन्ही पायांवर जाऊ द्यायचं आहे, म्हणजे दोघी पायाचे तळवे अगदी रिलॅक्स अवस्थेत येत आहेत, अगदी रिलॅक्स अवस्थेत येत आहेत. वंडरफुल. अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही अगदी रिलॅक्स होत आहात. दोन्ही पायाच्या तळव्यांकडे सगळं संपूर्ण लक्ष आहे आणि दोन्ही तळवे अगदी रिलॅक्स होत आहेत. तळव्यांच्या स्किनमध्ये जे काही तुम्हाला सेन्सेशन जाणवत असेल, दोन्ही तळपायांमध्ये संवेदना जाणवत असतील, तिथं फोकस करण्याचा प्रयत्न करा आणि रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमचं मन तुमच्या दोन्ही पायाच्या पोटऱ्यांकडे वळू द्यायचं आहे. दोन्ही पायातील पोटऱ्या अगदी रिलॅक्स होत आहेत. जिथं कुठे पायाच्या पोटऱ्यांमध्ये तणाव जाणवत असेल ना, तिथं बघण्याचा प्रयत्न करा. मन अगदी सूक्ष्म होऊन तिथं नेण्याचा प्रयत्न करा आणि अगदी दोन्ही पायाच्या पोटऱ्या रिलॅक्स होत आहेत, अगदी शांत आणि रिलॅक्स होत आहेत. आता पोटऱ्यांपासून वरचा भाग गुडघ्याचा आणि मांडींचा, दोन्ही मांड्या अगदी रिलॅक्स होत आहेत. दोन्ही गुडघे आणि मांड्या अगदी रिलॅक्स होत आहेत. तुम्ही ज्या जागेवर बसला आहात, झोपला आहात, तो सगळं संपूर्ण भाग अगदी रिलॅक्स होत आहे. असा अनुभव घ्यायचा आहे की रिलॅक्स करायचा आहे. वंडरफुल. ग्रेट. हळूहळू तुमचं मन अगदी तुमच्या कमरेपासूनच्या वरच्या भागाकडे जाऊ द्यायचं आहे, म्हणजे तुमचा पाठीचा संपूर्ण भाग रिलॅक्स होत आहे. ग्रेट. कुठे पाठीमध्ये तुम्हाला कुठे संवेदना जाणवत आहेत का, ते बघण्याचा प्रयत्न करा. वंडरफुल. आणि पाठीचा संपूर्ण भाग अगदी रिलॅक्स होत आहे. जिथं काही दुखत असेल तो संपूर्ण भाग रिलॅक्स होत आहे. आता पोटाच्या भागाकडे मन वळू द्या. पोटाच्या आतील भागाकडे सूक्ष्मतेने लक्ष द्या. तुमच्या पोटाच्या आतील भागसुद्धा अगदी रिलॅक्स होत आहे. मग तुमचे आतडे असतील, मोठे आतडे, जठर, तुमचे संपूर्ण जे काही ऑर्गन्स आहेत, इनर ऑर्गन्ससुद्धा रिलॅक्स होत आहेत. अगदी कोशिका, पेशीसुद्धा रिलॅक्स होत आहेत. एवढं हे रिलॅक्सेशन आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये रिलॅक्सेशन बनवून द्यायचं आहे. तुमचा छातीचा भाग, तुमचा फुफ्फुस अगदी रिलॅक्स होत आहे. तुमचं हृदय, तुमच्या शोल्डरपासून संपूर्ण खालचा भाग रिलॅक्स होत आहे. दोन्ही हात, दोन्ही हाताचे तळवे, मनगट अगदी रिलॅक्स करायचे आहेत. ग्रेट. अजून कुठे तुम्हाला जाणवत असेल कुठे ताण, तणाव छातीमध्ये, पोटामध्ये, त्याला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. ग्रेट. संपूर्ण शरीर रिलॅक्स होत आहे. मानेपासून वरचा भाग म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे, तुमचा फेस, सगळ्या चेहऱ्यावरचे जेवढे काही ऑर्गन्स आहेत ते स्टेप बाय स्टेप रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचे कान रिलॅक्स होत आहे, अगदी रिलॅक्स अवस्थेत येत आहे. तुमचे कान, तुमचे डोळे, तुमचे नाक, तुमचं तोंडाचा आतील भागसुद्धा अगदी रिलॅक्स होत आहे. असा अनुभव घ्यायचा आहे की तुमचा मानेचा भाग, घशाचा भाग अगदी रिलॅक्स होत आहे. चेहऱ्याचं स्किनसुद्धा अगदी रिलॅक्स होत आहे. डोळेसुद्धा अगदी रिलॅक्स आणि शिथिल अवस्थेत येत आहेत. डोळ्यावरचा ताण निघून गेलेला आहे आणि अगदी रिलॅक्स फील करत आहे. मग डोक्याचा भाग, डोक्यावरचा स्किनचा, केसांचा अगदी रिलॅक्स होत आहे. तुमचा मेंदूचा सूक्ष्मपणे बघण्याचा प्रयत्न करा की तुमचा मेंदूचा भाग, जे
डोक्यावरची ज्या कवटी आहे त्याचा संपूर्ण भाग रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा दोन्ही बाजूने. मागील भाग, पुढील भाग, मेंदूचा भाग अगदी रिलॅक्स होत आहे. अगदी मन अगदी निर्विचार निर्विकार अवस्थेत येण्यासाठी तयार झालेला आहे. पुन्हा एकदा डीप ब्रीदिंग करायचं आहे आणि श्वास सोडत असताना संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स रिलॅक्स होत आहे. मी जसं जसं काउंटिंग करेन तसं तसं हा रिलॅक्सेशन अजून आणि अजून वाढत जाणार आहे. 1 2 3 4 5 अधिक रिलॅक्स अवस्था येत आहे. वंडरफुल. हळूहळू ह्या रिलॅक्सेशनला एन्जॉय करायचं आहे. अगदी शरीर अगदी हलक्या अवस्थेत आलेलं आहे, शिथिल अवस्थेत आलेलं आहे. जसं काही एखादं पाण्यावरचं तरंगणारं पान जेवढं हलकं आणि वर तरंगत असतं तसं आपलं शरीर आता काय आहे तरंगणारं झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे. या अवस्थेपर्यंत आणायचं आहे. आता हळूहळू तुमच्या डोळ्यांवरचा तणाव वाढू द्या. झोपेची अवस्था येत आहे असं तुम्हाला वाटत आहे आणि तो ताण आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच जबरदस्ती नको, अवेअर राहायचं आहे. फक्त तुम्हाला झोपेची गुंगी येत आहे आणि तुम्हाला झोपून जावंसं वाटत आहे अशी अवस्था तुम्हाला निर्माण करायची आहे. म्हणजेच तुम्हाला झोप येत आहे असं तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे की मी आता झोपून जात आहे, अगदी गाढ अवस्थेत जात आहे, या हिप्नोच्या ट्रान्समध्ये जात आहे. अगदी गाढ आणि गाढ झोपून जावंसं मला वाटत आहे. वंडरफुल. आता तुम्ही हळूहळू काय होत आहात, हिप्नोच्या ट्रान्समध्ये जात आहात. या अवस्थेला तुम्ही एन्जॉय करायचं आहे. अगदी रिलॅक्स व्हायचं आहे. कम्फर्टेबल अशा अवस्थेत तुम्ही रिलॅक्स झालेला आहात आणि तुमचा आता अंतर्मनाला काही सूचना देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेही काही तुमचे सूचना असतील, तुमचं मनोबल वाढण्यासाठी असेल, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असेल किंवा तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी असेल किंवा तुमचं एखादं अचिव्हमेंट प्राप्त करण्यासाठी असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही सूचना देऊ शकता. डे बाय डे बेटर अँड बेटर होत आहे असं म्हणा स्वतःला. डे बाय डे एव्हरी डे अँड बेटर. दिवसेंदिवस मी सुधारत चाललेलो आहे किंवा सुधारत चाललेली आहे किंवा दिवसेंदिवस माझ्यामध्ये सकारात्मक बदल घडत आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. किंवा तुमच्या विचारांवर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर ते सुद्धा म्हणू शकतात. दिवसेंदिवस माझ्या विचारांची सकारात्मकता वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस माझ्या विचारांची सकारात्मकता वाढत चाललेली आहे. किंवा दिवसेंदिवस माझ्यातला आत्मविश्वास डे बाय डे अधिक आणि अधिक वाढत जात आहे. तर ह्या गोष्टी बोलत असताना तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे आहे की तुम्ही किती तुमचा आत्मविश्वास वाढताना तुमचा स्वतःचा चेहरा किंवा तुमची पर्सनॅलिटीसुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकता. वंडरफुल. अशा पद्धतीने तुम्हाला स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे. आता पुन्हा या अवस्थेतून तुम्हाला बाहेर येण्यासाठी काही नंबर्स काउंटिंग करायचे आहेत आणि बोलायचं आहे की मी 5 ते 1 अंक बोलताच माझा या हिप्नोच्या ट्रान्समधून आणि बाहेर येणार आहे. 5 4 3 2 1. माझी हळूहळू झोप अधिक कमी आणि कमी होत जात आहे आणि मी पुन्हा वापस म्हणजे त्याने बाहेर येत आहे असं स्वतःला म्हणायचं आहे. आणि तुम्ही आता हळुवारपणे बाहेर येत आहात. स्वतःला एन्जॉय करत आहात की हा ट्रान्समधून तुम्ही अगदी रिलॅक्स झालेला आहात. तुमचं मन अगदी फ्रेश झालेलं आहे. अगदी चेहऱ्यावर एक नवीन चमक आलेली आहे. रिलॅक्स अवस्था तुम्ही प्राप्त केलेली आहे. अगदी मनाची जी काही मरगळ होती पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि ह्या निद्रावस्थेतून तुम्ही आता बाहेर येताना हळुवारपणे डोळे उघडत दोन्ही हाताचं घर्षण करून चेहऱ्यावरून
फिरवायचं आहे. तर अशा पद्धतीने हा हिप्नोचा ट्रान्स तुम्ही अनुभवू शकतात. परंतु त्याआधी मात्र स्वतः एक प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे आणि फॉलो करणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच माझा हेल्पफुल वाटला असेल, युजफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. जर तुमचे काही खरंच मेंटल इश्यूज असतील, काही हेल्थ इश्यूज असतील किंवा हिप्नोसिसबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा हिप्नोसिस शिकून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला विचारा किंवा दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात, मेसेज करू शकतात. तोपर्यंत नमस्कार.